श्री संत जनार्दन स्वामी यांचे उत्तराधिकारी स्वामी शांतिगिरीजी महाराज हे संत जनार्दन स्वामींच्या तत्वांचे तंतोतंत पालन करीत असून त्यांनी सुरू केलेल्या समाजोपयोगी परंपरा अखंडित सुरळीतपणे चालू ठेवून त्या वाढविण्यास श्री स्वामी शांतिगिरीजी महाराज हे येत्या लोकसभा 2024 साठी अपक्ष उमेदवार म्हणून रिंगणात उतरले आहे। नाशिक लोकसभा मतदारसंघातील सिडको येथे स्वामी जनार्दन यांनी जनार्दन स्वामी भक्त परिवारासह रॅली काढण्यात आली। व्यसनमुक्त समाज, सांस्कृतिक पिढी, प्रदूषणमुक्त धरती माता असे संकल्प घेऊन स्वामी शांतिगिरीजी महाराज यांनी लोकांना नेतृत्व केले। यावेळी स्वामी शांतिगिरीजी महाराज यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली। जय बाबाजी, आपण नाशिक लोकसभा मतदारसंघातील सिडको विभागामध्ये या ठिकाणी आहोत। आज दुपारपासून आपण ज्या ठिकाणी प्रचार रॅलीमध्ये आहोत आणि अनेक भाविकांच्या आपण मुलाखती घेतल्या। प्रत्येकाचं हेच म्हणणं आहे की दरवेळेस आपण अनेक पुढाऱ्यांना निवडून दिलेला आहे, पण त्यावेळेस नाशिकचा जो विकास पाहिजे, कुंभमेळ्याला निधी भरपूर येतो, विकास पण होतो, पण जो अपेक्षित विकास आहे, जी माता राणी गंगा गोदावरी आहे, गोदावरीचा विकास होत नाही। गोदावरीमध्ये जे ड्रेनेजचं पाणी जातं ते पाणी कधी बंद होत नाही। नाशिक ड्रग्सच्या विळख्यामध्ये आहे, तो ड्रग्स नगरी म्हणून नाशिकचं नाव आहे। म्हणून या सर्व पार्श्वभूमीवर स्वामी शांतिगिरीजी महाराज हे नाशिक लोकसभा मतदारसंघामध्ये या ठिकाणी उभे आहेत। प्रचंड असा प्रतिसाद अनेक तरुणांचा आहे। प्रत्येकाला अपेक्षित आहे की आपला तरुण कॅफेच्या विळख्यातून बाहेर यावा, ड्रग्सच्या विळख्यातून बाहेर यावा आणि व्यसनमुक्त व्हावा आणि असे अनेक विकास कामं घेऊन बाबाजी या निवडणुकीला सामोरे जात आहे। याच्यानंतर बाबाजी आपली प्रतिक्रिया या ठिकाणी देत आहे। धन्यवाद। जय श्रीराम, जय श्रीराम, जय जय श्रीराम, जय श्रीराम। गोदावरी गंगेच्या भैततीरावर वसले नाशिक, ज्या भूमीमध्ये 14 वर्ष प्रभू रामचंद्रांनी वनवास भोगला। आपण जर बघा एक दिवस फक्त एक फेरी मारतो, लक्षात घ्या है की नाही, की त्यावेळेला काय परिस्थिती असेल या नाशिकची। आता काही हजारो वर्ष बघा त्याला झाले असतील की नाही, काय असं काय जंगल अशी काय परिस्थिती असेल त्यावेळेला प्रभूच्या 14 वर्ष फिरले पायी पायी, लक्षात घ्या। आपण तर एक दिवसात काय फिरवतो, काय परिस्थिती आपली होऊ शकते की नाही। आणि म्हणून की बाबा या ठिकाणी ही नाशिकची परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते की आपण या ठिकाणी जन्माला आलो, ह्या नाशिकची ही अवस्था पाहण्यासाठी आलेलो आहेत का, कानाने ऐकण्यासाठी आलेलो आहेत का, हे अत्यंत चिंतनीय मुद्दा आहेत। हा जो कलंक नाशिक भूमीला लागला आहे, पवित्र रामाची भूमी, हनुमंत जन्मभूमी आहेत, प्रभू गोदावरी मातेच्या किनाऱ्याने पैजाली भूमी, गौतम बुद्धांनी तपश्चर्या करून या मानवाच्या उद्धारास आणलेली ही भूमी आहेत। अशी भूमी असताना या नाशिक जेवढं वेगळ्या जर प्रकारे होत असेल तर बाबांना वाटतं याच्यासारखं दुसरं दुर्दैव नाही। आणि त्या अनुषंगाने हनुमंताची इच्छा असाय बघा, आणि प्रेरणा आमच्या सर्व भाविकांना आमच्या भक्त परिवाराला होत आहेत। आणि म्हणून त्यांनी बाबांना या निवडच्या आखाड्यात उभं केलेलं आहेत। आणि म्हणून बाबांची चिंता नाहीत, सर्व बघा भक्त परिवार या ठिकाणी सर्वांनी विडाच उचलला आहेत, लढायचं आणि जिंकायचं, कोणावरही डिपेंड राहायचं नाही। कोणी तिकडे देवाघरून येऊ जो आपला विचाराचा आपल्याबरोबर येईल। आणि म्हणून त्या अनुषंगाने या ठिकाणी जसं छत्रपती शिवाजी महाराजांनी या महाराष्ट्रामध्ये 350 किल्ले माळ्यांसोबत घेऊन जिंकले, त्याप्रमाणे आमच्या सर्व भक्तपरिवाराने विचार केला आहे हा नाशिकच्या लोकसभेचा गड जिंकायचा। आणि या ठिकाणी काय बघायचे बघून ते इच्छा असेल पुढे, जसं तुकारामाला म्हणतं ना, तुका म्हणे उगे रान जे होईल ते पहा, मग भगवंत आपल्या सर्व काय करून घेईल, देव जाणे। जय श्रीराम, जय बाबाजी। तसेच जय बाबाजी भक्त परिवार यांनी महाराजांबद्दल आपले मत व्यक्त केले। आपण या ठिकाणी नाशिक लोकसभा मतदारसंघामध्ये आहोत। स्वामी शांतिगिरीजी महाराज यांची प्रचार रॅली सिडको विभागातून चालू आहे। त्यांनी अपक्ष फॉर्म काल या ठिकाणी भरलेला आहे आणि त्याच्यानंतर आज त्यांची महारॅली चालू आहे। तर महारॅलीमध्ये भरपूर जण, तर नाशिकचा खासदार आपल्याला कसा असावा? नाशिकचा जो खासदार आहे त्याने म्हणजे जनतेचे प्रश्न वगैरे जे आहे ते सोडवले पाहिजे। सर्व महत्त्वाचं म्हणजे आता जे बेरोजगारी वगैरे महागाई याच्यावरती त्यांनी हे केलं पाहिजे नाही का। म्हणजे कोण खासदार असावा? हेमनाप्पा गोडसे आहेत, वाजी आहेत, शांतिगिरीजी महाराज आहे, तुम्हाला काय अपेक्षा वाटतं कोण निस्वार्थी खासदार आहे? आता निस्वार्थी म्हटल्यावरती म्हणजे सर्व महत्त्वाचं म्हणजे अजून तर तिकीट अजून एक जाहीर झालेलं नाही, त्याच्यानंतर व आपलं मत मांडता येईल आपल्याला का वो। महाराजांविषयी काय वाटतं? नाही, महाराजांचं काम वगैरे चांगलं एकदम, आणि ते जनतेची सेवा वगैरे करता। हो, काय वाटतं तुम्हाला?
आम्हाला देत आहे. या ठिकाणी आत्ताच स्वामी शांतिगिरीजी महाराज यांची मुलाखत आपण या ठिकाणी घेतलेली आहे. त्यांचे प्रवक्ते विष्णू महाराज या ठिकाणी आहेत. तर आता महाराजांनी ज्या पद्धतीने सांगितलं किंवा नाशिक जी गंगा गोदावरी माता आहे, आत्तापर्यंत अनेक पुढारी झाले, कुंभमेळा होतो आणि कुंभमेळ्याच्या टायमाला सुद्धा ड्रेनेजचं पाणी बंद केले जात नाही, केमिकल कंपनींचं पाणी बंद केले जात नाही. तर आपण त्यांना विचारणार आहोत किंवा महाराज निवडून आल्यानंतर हे दडपशाही वरून पॉलिटिशियन लोकांचं जे ड्रेनेजचं कंपनींना वरद हस्त आहे ते पाणी बंद होणार आहेत का, आणि नाशिकला पर्यटक स्थिती म्हणून या ठिकाणी घोषित होईल का? संत श्रेष्ठ जगद्गुरू जनार्दन स्वामींचे उत्तराधिकारी पूज्य स्वामी शांतिगिरीजी महाराज यांच्या नेतृत्वाखाली लढा राष्ट्रहिताचा संकल्प शुद्ध राजकारणाचा हा प्रामाणिक विचार घेऊन राजकारणाचं शुद्धीकरण झालंच पाहिजे आणि राजकारणामध्ये चांगले लोक आले पाहिजे, याकरता हा लढा उभा केलेला आहे. नाशिकचा जर विचार केला तर नाशिकच्या खूप साऱ्या समस्या आहेत. आज आपण जसं राजकारण शुद्धीकरणाची गरज आहे, म्हणजे राजकारणात चांगले माणसं आले पाहिजे, तसं प्रत्येक क्षेत्रामध्ये शुद्धीकरण ही काळाची गरज बनलेली आहे. गंगा गोदावरीचं पावित्र्य राखणं इथं प्रत्येक नाशिककराचं अत्यंत महत्त्वाचं कर्तव्य आहे आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये गंगा गोदावरी प्रदूषणमुक्त कशी होईल याकरता प्रामुख्यानं प्रयत्न केला जाईल. त्याचबरोबर या ठिकाणच्या बेरोजगार तरुणांना रोजगार कसा मिळेल याकरता प्रामुख्यानं काम केल्या जाईल. या लोकसभा मतदारसंघातलं एकही पोरग शिक्षणापासून वंचित राहणार नाही. वेळ पडल्यास स्वतः भक्त परिवाराच्या माध्यमातून नियोजन करून गोरगरिबाच्या पोरांना शिक्षण देण्याचं महत्त्वाचं काम पूज्य शांतिगिरीजी महाराज त्या ठिकाणी करतील. लोकांच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातनं चांगलं हॉस्पिटल निर्माण करण्याकरता महत्त्वाचं काम पूज्य स्वामी शांतिगिरीजी महाराज करतील. म्हणून नाशिकच्या जनतेचा आवाज आहे, कष्टकऱ्यांचा, बेरोजगारांचा, कामगारांचा, नोकरदारांचा, शेतकऱ्यांचा, नारी शक्तीचा, सगळ्यांचा आवाज आहे की स्वामी शांतिगिरीजी महाराज. मी एकच सांगेल, आता नाशिकमध्ये गुंडगिरी नको, दादागिरी नको, फसवेगिरी नको, पाहिजेत फक्त स्वामी शांतिगिरी महाराज. धन्यवाद. आज या रॅलीमध्ये अनेक माता भगिनी या ठिकाणी सकाळपासून महाराजांबरोबर पायी पायी या ठिकाणी येत आहे. म्हणून त्या माता भगिनींचंही सकाळपासून या ठिकाणी महाराज लोकसभेला खासदार का निवडून द्यावे एवढ्यासाठी या माता भगिनी या ठिकाणी आलेले, ते आपल्याला या ठिकाणी सांगतील. शांतिगिरीजी महाराज लढा राष्ट्रहिताचा संकल्प शुद्ध राजकारणाचा हे त्यांचं ध्येय आहे आणि त्या ध्येयाच्या भक्त परिवारांनी की शांतिगिरीजी महाराज जर निवडून आले या लोकसभेमध्ये तर ह्या नाशिकचा विकास होईल, कारण ही तपोभूमी आहे आणि परत गंगेचं शुद्धीकरण होईल, व्यसनमुक्ती होईल, या अनेक महिलांचे संस्कार सुखाचे होतील, तरुणांना नोकऱ्यांनी सर्व्हिस नाही त्यांना आणि शेतकऱ्यांचं मुद्दा पहिला अगोदर बाबाजी शेतकऱ्यांसाठीच हे करता की शेतकऱ्यांसुद्धा भवितव्य खेड्यापाड्यात बाबांचे प्रचारालय झाल्या. त्याच्यात सांगितलं की आमच्याकडे कोणी म्हणे आमच्याकडे बस नाही, कोणी म्हणे आम्हाला दवाखाने नाही, असा सगळा विचार करून शांतिगिरी महाराज हा प्रत्येक या नाशिकचा पूर्ण विकास केल्याशिवाय राहणार नाही, हेच बाबाजींच्या वतीने सांग. आज खऱ्या अर्थाने नाशिकचा सर्वांगीण विकास होण्यासाठी, त्याचप्रमाणे नाशिकमध्ये चालू असलेली गुंडगर्दी, त्याचप्रमाणे ड्रग्स असेल व टक्केवारी की ज्या टक्केवारीच्या कारणांमुळे नाशिकमधून अनेक मोठमोठे उद्योगधंदे नाशिकला सोडून बाहेर गेले, त्याला राजकीय खंडणी म्हणतात. अनेक छोटे मोठे उद्योगपती या नाशिकच्या गोल्डन ट्रायंगलमध्ये इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी तयार आहेत. मात्र या नेत्यांच्या टक्केवारीमुळे आज ते महाराष्ट्राला, नाशिकसारख्या गोल्डन ट्रायंगलच्या ठिकाणाला सोडून गुजरात, उत्तर प्रदेश, राजस्थान, तामिळनाडू अशा ठिकाणी पलायन करत आहेत. आणि म्हणून अशा ठिकाणी आज खऱ्या अर्थाने भ्रष्टाचारमुक्त, पैशाला स्पर्श न करणारा, तपस्वी आणि पोटाला 45 वर्षापासून अन्न भाकरी न खाणारा आणि फलाहारी असणाऱ्या अशा निस्वार्थी
व्यक्तीची खऱ्या अर्थाने गरज आहे. लघु उद्योगांच्या बाबतीमध्ये असेल, इन्क्युबेशन सेंटरच्या बाबतीमध्ये असेल, शांतिगिरी महाराजांचे धोरणं अतिशय समाजाला पूरक आहेत. मोठे मोठे उद्योगधंदे बाबाजी सत्तेवरती आल्यानंतर नक्कीच या ठिकाणी उभे राहतील, यामध्ये कुठलीही शंका नाही. 0 ते 14 या वयोगटातील जी लोकसंख्या सध्या भारतामध्ये आहे ती 24% आहे. जर या करोडो लोकसंख्येला, नवीन युवकांना जर आपण हाताला काम देऊ शकलो नाही तर आपला तो खूप मोठा अपराध असेल. येणारी पिढी आपल्याला कधीही माफ करणार नाही. म्हणून खंडणी मागणारी, टक्केवारी मागणारी ही जी टोळी आहे, ह्या टोळीला घराबाहेर काढलं पाहिजे. यांना राजसत्तेवर न बसवता विकासाचा दृष्टिकोन घेऊन चालणारे एक संन्यासी योगी आदित्यनाथांसारखे शांतिगिरीजी महाराज या ठिकाणी आहेत व 75 वर्ष खिसे नसलेला सगळ्या जनतेला आपला परिवार मानणाऱ्या उमेदवाराच्या शोधामध्ये ही नाशिकची जनता होती. मात्र आता असा उमेदवार मिळाला आहे, त्यामुळे अनेक गावांनी निर्णय घेतला आहे की आमच्या गावामध्ये फक्त एकच बूथ लावला जाईल, तो म्हणजे स्वामी शांतिगिरी महाराजांचा. आणि यावेळेस आमचे मत आम्हाला विकासासाठी, उद्योगधंद्यांसाठी, सहकार क्षेत्रासाठी, गरिबांसाठी, शेतकऱ्यांसाठी, कष्टकऱ्यांसाठी व चांगले माणसं राजकारणात आणण्यासाठी आणायचं आहे. स्वामी शांतिगिरी महाराजांचा संकल्प आहे. एकटे स्वामी शांतिगिरी महाराज नाही तर हजारो चांगल्या विचारांचे कार्यकर्ते 9 जिल्ह्यामध्ये स्वामी शांतिगिरी महाराजांना राजकारणामध्ये आणायचे. आणि म्हणून सर्व जनतेला महामंडलेश्वर स्वामी शांतिगिरी महाराज यांच्या वतीने आवाहन करतो, चांगले लोक राजकारणामध्ये आणण्यासाठी आपण सर्वांनी या निस्वार्थी संन्यासाच्या फकीराच्या पाठीमागे उभे राहा. अजून एक गोष्ट, ऑर्गॅनिक फार्मिंग, ऑर्गॅनिक फूड, ऑर्गॅनिक फ्रूट, ऑर्गॅनिक फूडग्रेन आणि ऑर्गॅनिक व्हेजिटेबल हे नाशिकला पुरवावे अशी बाबाजींची इच्छा आहे. कारण नॉन ऑर्गॅनिक खाल्ल्यामुळे प्रत्येकाला थायरॉईड, कॅन्सर, BP, शुगर व त्याचप्रमाणे आपण लकवा ज्याला म्हणतो असे अनेक आजार होत आहे, हे डॉक्टरांचं म्हणणं आहे. त्यामुळे ऑर्गॅनिक फूड ही नाशिकचीच नाही, भारतामधल्या अनेक मेट्रोपॉलिटन सिटींची गरज आहे. व बाबाजींचं नेटवर्क 2500 गावांमध्ये असल्यामुळे बाबाजी 2500 गावांमध्ये आता डेमो देणं सुरू करणार आहे. ऑर्गॅनिक फार्मिंगमधूनच्या माध्यमातून ऑर्गॅनिक फळं, ऑर्गॅनिक भाजीपाला, ऑर्गॅनिक फूडग्रेन म्हणजे धान्य आणि ऑर्गॅनिक डाळी या पिकवून या मेट्रोपॉलिटन सिटीमध्ये प्रोव्हाइड करून आरोग्य विभागामध्ये बेसिक इन्फ्रास्ट्रक्चरवरती बाबाजी काम करणार आहे. म्हणून सर्वांना जनतेला आमचं आव्हान आहे, ऑर्गॅनिक फूडची गरज ही हिंदूला आहे, मुस्लिमांना आहे, बुद्धांना आहे, शिखांना आहे. खऱ्या अर्थाने निरोगी व्हायचं असेल तर या बेसिक इन्फ्रास्ट्रक्चरवर काम करूया. म्हणून सर्वांना आवाहन करतो, 100% मतदान करा, चांगल्या माणसाला मतदान करा. धन्यवाद. या ठिकाणी महाराजांनी आत्ताच मुलाखत दिलेली आहे. अनेक महिला आहे या ठिकाणी, माननीय सो पैठणकरताई यांनी आपलं मत या ठिकाणी मांडलेले आहे. त्याचबरोबर आता काही महिला माझ्याबरोबर या ठिकाणी आहेत. महाराजांनीच नाशिकमध्ये का उमेदवारी लढवावी याबाबत ते या ठिकाणी सांगतील. धन्यवाद. जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, देह कष्टविधी परोपकारे या उक्तीप्रमाणे साधू संतांचा जन्मच जगाच्या कल्याणासाठी होतो. आणि राजकारण हे समाजसेवेचं आणि जगाचं कल्याण करण्यासाठी एक प्रभावी साधन आहे. आणि त्या साधनाचाच उपयोग स्वामी शांतिगिरीजी महाराज हे जगाच्या कल्याणासाठी करणार आहे. शांतिगिरी महाराजांनी अनेक तरुणांना व्यसनमुक्त केलं, संस्कारक्षम पिढी घडवली आणि तेच ब्रीदवाक्य किंवा तेच मुद्दे घेऊन स्वामी शांतिगिरीजी महाराज राजकारणात उतरलेले आहे. आणि नाशिकमधूनच का तर शांतिगिरी महाराजांचा जन्मस्थानच नाशिक जिल्ह्यात आहे. लाखलगावमध्ये स्वामी शांतिगिरी महाराजांचा जन्म झालेला आहे. त्यामुळे आपल्या जन्मभूमीत शांतिगिरी महाराजांनी निवडणूक लढवावी असं जय बाबाजी भक्त परिवाराने ठरवलं आणि त्यांना राजकारणात उभे केलं. धन्यवाद. जय बाबाजी. महत्त्वाचा मुद्दा त्यांनी या ठिकाणी मांडला. महाराजांची जन्मभूमी ही नाशिकची आहे आणि नाशिकच्या जन्मभूमीत महाराज या ठिकाणी राजकारणामध्ये उतरत आहे. या ठिकाणी विजूभाऊ या ठिकाणी आपल्याबरोबर आहेत, त्या ठिकाणी त्यांचे मुद्दे मांडताय. धन्यवाद. खरं म्हणजे प्रामुख्याने स्वामी शांतिगिरी महाराज ही लोकसभेची निवडणूक लढवत आहे, ही पूर्ण नाशिककरांसाठी आनंदाची बातमी आहे. त्यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे नाशिककरांसाठी एक त्यागी संताचं मूल मिळत आहे. त्यागी संतांनी राजकारणात यावं ही खरं तर चांगल्या माणसाचीच फक्त इच्छा होऊ शकते. जी काही इथे आजच्या घडीला जे काही चाललं आहे कौटुंबिक राजकारण वगैरे, त्याच्यासाठी फक्त हे स्वामी शांतिगिरी महाराज हे नाशिकसाठी एक योग्य उमेदवार आहे असं माझं वैयक्तिक मत आहे. त्यामुळे सर्व नाशिककरांना एक प्रामुख्याने विनंती करतो की स्वामी शांतिगिरी महाराजांनी आपण स्वइच्छेने निवडून द्यावे.
बाबाजींचं वाक्य आहे का लढा राष्ट्रहिताचा संकल्प शुद्ध राजकारणाचा. त्या युक्तीप्रमाणे बाबाजींचं हे आहे का भ्रष्टाचार हा बंद झाला पाहिजे आणि विषमुक्त अन्न सगळ्यांपर्यंत पोचलं पाहिजे. हेच भरपूर आहे, त्यांची भरपूर अपेक्षा आहे. पण मग सगळ्या नाशिककरांनी त्यांना साथ द्यावी हीच मी विनंती करते. बाबाजींनीच का राजकारणात उतरावे असं सगळ्यांना प्रश्न पडतो, पण बाबाजी आल्यावर बेरोजगारांना रोजगार मिळेल. परत जे आज मुलं शिक्षणापासून फीमुळे वंचित राहतात, ज्यांच्याकडे पैसा नाही ते शिक्षणापासून वंचित राहणार नाही आणि तरुण वर्ग निर्व्यसनी होईल. बाबाजींनी आत्तापर्यंत बऱ्याच लोकांना व्यसनमुक्त केले आहे आणि जनतेसाठी सेवा केली आहे बाबाजींनी. त्यामुळे बाबाजींचा काही परिवार नाही, काही नाही. जो भक्त परिवार आहे तोच बाबाजींचा परिवार. बाबाजींना पैसे खाणार ना कोणाला खाऊ देणार. बाबाजींचं शुद्ध राजकारण आहे, म्हणून बाबाजींना खासदार बनवायचं आहे भक्त परिवाराकडून. लोकसभा निवडणूक 2024 साठी मतदान करणारे युवा नागरिक आपल्या भावी खासदाराकडून काय मागण्या करत आहेत हे जाणून घेऊया. या ठिकाणी रॅलीची समापन या ठिकाणी झालेली आहेत. आमच्या सर्व महिला या ठिकाणी सकाळपासून रॅलीमध्ये होत्या. उद्या सातपूर विभाग या ठिकाणी आहे. एक जय जयकार या ठिकाणी सर्व महिला या ठिकाणी देत आहे. लढा राष्ट्रहिताचा संकल्प शुद्ध राजकारणाचा. लढा राष्ट्रहिताचा संकल्प शुद्ध राजकारणाचा. निष्काम कर्मयोगी शिवयोगी जगद्गुरु जनार्दन स्वामी महाराज की जय. उत्तराधिकारी महामंडलेश्वर स्वामी शांतिगिरीजी महाराज की जय. बोली की जय. नाशिक का खासदार कैसा हो, शांतिगिरी बाबा जैसा हो. नाशिक का खासदार कैसा हो, शांतिगिरी बाबा जैसा हो. नाशिक का खासदार कैसा हो, शांतिगिरी बाबा जैसा हो. खूप केलं नेत्यांसाठी, आता फक्त बाबांसाठी. या ठिकाणी नाशिक लोकसभा मतदारसंघ ज्यांनी काल अपक्ष उमेदवारी अर्ज ज्यांनी भरला असे महामंडलेश्वर स्वामी शांतिगिरीजी महाराज त्यांची शिडको या ठिकाणी प्रचार रॅली चालू आहे. या ठिकाणी हेमंत आप्पा गोडसे, राजाभाऊ वाजे आणि महामंडलेश्वर स्वामी शांतिगिरीजी महाराज 3 उमेदवार या ठिकाणी आहेत. एक निस्वार्थी व्यक्तिमत्व असणारे शांतिगिरीजी महाराज की जे नाशिक ड्रग्सच्या विळख्यामध्ये गुन्हेगारी म्हणून संबोधलं जातं, त्याचं शुद्धीकरण करण्यासाठी महाराज या ठिकाणी राजकारणामध्ये उडी मारत आहे. आणि या ठिकाणी रॅलीमध्ये बराचसा भक्त परिवार त्यांचा आहे. तर आपण त्या ठिकाणी विचारतोय की शांतिगिरी महाराजच का, महाराजांनी निवडणूक लढवावी असं का वाटतं? महाराज निष्कलंकी उमेदवार आहे. महाराजांसारखे उमेदवार पूर्ण भारतात कोणी नाही आहे. म्हणून महाराज भ्रष्टाचार पुढे भविष्यात कधी करणार नाही. आत्तापर्यंत जनसेवा करीत आलेले, ते निवडून पुढे जनसेवेसाठीच त्यांनी विडा उचललेला आहे. म्हणून महाराजांनाच निवडून द्यावा ही आमची खूप तळमळीची इच्छा आहे. जनता जनार्दनाने त्यांना प्रतिसाद द्यावा. नाशिकमध्ये काय विकास व्हावा महाराजांकडून? नाशिकमध्ये भरपूर कामं बाकी आहेत. या 10 वर्षात काही कामं फारसे काही झालेले नाही आहे. मागे भुजबळांच्या कामात काही वेळेस कामं झालेले, पण या हेमंत गोडसेंच्या 10 वर्षाच्या काळात कुठलेही कामं फारसे काही मोठे कामं झालेले नाही आहे. भरपूर शिक्षणाचं आहे. ग्रामीण भागामध्ये रस्ते, लाईट, पाण्याच्या भरपूर समस्या अजून बाकी आहे. ते सर्व कामं बाबाजी झाले तर हनुमान जन्मस्थानाचा विकास व्हायला पाहिजे, तो झालेला नाही. हेमंत गोडसेंनी हे अंजनेरी गाव हे दत्तक घेतलं होतं, पण तिथं त्यांनी कुठलं एक साधं पाण्याचा सुद्धा प्रश्न सोडवला नाही त्या गावचा. तर बाबाजी जर निवडून आले तर हनुमानाथ अंजनेरीचा नक्कीच विकास होईल. हनुमानाथ जन्मस्थानाचा मंदिराचा मुद्दासुद्धा सोडवतील बाबाजी असं आम्हाला वाटतं. म्हणून बाबाजींनी शांतिगिरी महाराजांनी नाशिकची उमेदवारी करावी आणि लोकांनी त्यांना भरभरोस मताने निवडून द्यावं ही आमची जनतेला आव्हान आहे. तुम्हाला काय वाटतं? बाबाजी एक निष्कलंक उमेदवार आहे. बाबाजीने जो आता नारा दिला आहे लढा राष्ट्रहिताचा आणि संकल्प शुद्ध राजकारणाचा, याच्यामुळं सर्व जनता त्यांच्या पाठीशी उभी राहील. आणि बाबाजींनी कधी अजून 5 पैशाला कोणाच्या हात लावलेला नाही. आणि बाबाजी म्हणजे एकदम असे निष्कलंक उमेदवार आहे. आणि त्यांनी कधी कोणाचा 5 पैसे घेतलेले नाही का कोणाचे काही असं काही बाबाजीवर असे काही आरोप पण नाही आहे. असे बाबाजी आपले शुद्ध उमेदवार आहे. त्यामुळे सगळी जनता त्यांच्या पाठीशी नक्कीच उभी राहणार आहे. नाशिककर त्यांचं स्वागत करतील. महाविकास आघाडीचा अजून उमेदवार फायनल झालेला नाही. जर महाविकास आघाडीने तिकीट जर दिलं नाही तर महाराज 100% अपक्ष उभे राहणार आहेत का? हो 100% अपक्ष उभे राहणार आहे. उमेदवार करायचे ठरवलेलेच आहे.
त्याच्यामुळं काही ती शंकाच नाही, बाबाजी 100% उभे राहणार आहे. आणि येणार बाबाजी येणारच, जिंकायचं आणि लढायचं आणि जिंकायचंच, हाच ध्यास आहे सगळ्यांचा. हो, भरघोस मताने निवडून येणार. शांतिगिरी महाराज भरघोस मताने निवडून येणार. निष्कलंक उमेदवार एक आणि सर्व समाजासाठी केलं आहे त्यांनी, स्वतःसाठी त्यांनी काही केलं नाही. सर्व समाजासाठी व्यसनमुक्त, सर्व समाजाचे गुरुकुल वगैरे यातून भरपूर मोठे बाबांचं काम आहे आणि त्यांना राजकारणात शुद्धीकरणासाठी त्यांनी लढा उभा केला आणि त्यांचं ध्येय एक अंजनेरी माताचं, अंजनेरी हनुमान मंदिरासाठी त्यांचा खास प्रयत्न आहे का पूर्ण नाशिक महाराष्ट्राची शान जी हनुमान जन्मस्थान आहे त्याचा विकास झाला पाहिजे आणि सर्व गोरगरीब सर्वांना तिथे दर्शनाचा लाभ झाला पाहिजे. हे महाविकास जगद्गुरू जनार्दन स्वामींचे उत्तराधिकारी स्वामी शांतिगिरी महाराज एक लोकसभेच्या निवडणुकीसाठी उभे राहिलेले आहे. नाशिक लोकसभा मतदारसंघात नाशिकला आय टी क्षेत्र नाही, एज्युकेशन हब नाही. नाशिकचे मुलं शिकतात, पुणे मुंबई तामिळनाडू इकडे तिकडे जातात. यासाठी नाशिकला मोठे उद्योगधंदे येतील. बाबाजी निवडून आल्यानंतर नाशिकच्या लोकांना नाशिकमध्येच नोकरी मिळेल, नाशिकला उत्कृष्ट शिक्षण होईल, अंजनेरीचा विकास होईल, त्र्यंबकेश्वराचा विकास होईल. जसं आदित्य योगीनाथने अयोध्येला राम मंदिर केलं 550 वर्षानंतर, तर बाबाजी निवडून आल्यानंतर पहिल्यांदा अंजनेरी गडाच्या मंदिराचा विकास होऊन आणि नाशिकचा सुद्धा विकास होईल. नाशिकमधली गुंडागर्दी थांबेल. नाशिकमध्ये जे ड्रग सापडत आहेत त्याच्यावर सुद्धा नियंत्रण येतील आणि नाशिकच्या स्त्रियांना मनमुक्तपणे समाजात फिरता येईल. हे बाबाजी. या ठिकाणी एक आजी या ठिकाणी प्रचार रॅलीमध्ये सकाळपासून आहेत. तर तुम्ही बाबांसाठी प्रचाराला आला? हा, बाबासाठी आली प्रचाराला. बाबा निवडून यावे म्हणून? हा, बाबाजी 100% निवडून यावं. बाबांनी का राजकारणात यावं? बाबाजीने राजकारणात यावं, आपल्यासाठी यावं. आपल्याला एवढं म्हणजे आता एवढं मला बोलता येत नाही. बाबांनी जे बी केलं ते समाजासाठी केलेलं आहे. आज तुम्ही ग्रामीण भागात फिरा, जे मोठे नेते आहेत त्यांच्या मुलांचे कॉन्ट्रॅक्ट आहे, रस्त्याचे कॉन्ट्रॅक्ट असो येते. बाबांना मूल नाही, बाळ नाही, काही नाही. बाबा जे करणार ते सर्व जनतेसाठी करणार आणि बाबा निवडून येणार म्हणजे बाबा स्वतः येणार. आम्ही सगळे भक्त निवडून येणार आहे. आम्ही प्रत्येकजण खासदार होणार आहे. तसं जे बी खासदार झाले मागचे त्यांनी सांगावं का त्यांनी आम जनता त्यांची खासदार झालेली, असं कोणीच म्हणणार नाही. धन्यवाद. या ठिकाणी आपण बघितलं जय बाबाजी भक्त परिवारातील अनेक कार्यकर्त्यांनी आपले मुद्दे मांडले. सर्वात महत्त्वाचा मुद्दा त्यांनी सांगितला की नाशिक जी वायनरी नगरी म्हणून, ड्रग्स नगरी म्हणून ओळखली जाते, तीच नगरी एक आध्यात्मिक नगरी म्हणून ओळखली जावे याच्यासाठी महाराजांनी या ठिकाणी पाऊल ठेवलेलं आहे. जी गोदावरीची अवस्था आज वेगळ्या पद्धतीने त्या ठिकाणी पाहायला भेटते. पर्यटक नाशिकमध्ये येत नाही आणि महाराजांचं स्वप्न आहे की गोदावरी नदी स्वच्छ झाली तर या ठिकाणी पर्यटक विकास या ठिकाणी व्हावा, बाहेरून पर्यटक या ठिकाणी यावे आणि रामनगरी म्हणून नाशिकचं नाव व्हावं, ड्रग्स नगरी म्हणून नाशिकचं नाव होऊ नये असं सर्व भक्तांच्या वतीने विनंती. धन्यवाद. बाबाजी. या ठिकाणी आपण शिडकोमध्ये त्रिमूर्ती चौकात माऊली लॉनच्या बाजूला आलेलो आहोत. काही या ठिकाणी छान हॉटेलमध्ये मेजवानी चालू आहे. डोसा वगैरे अनेक पदार्थ या ठिकाणी भेटतात आणि या ठिकाणी या उन्हाच्या कडाक्यानंतर सायंकाळच्या या निवांत अशा वातावरणामध्ये आमच्या काही माता भगिनी या ठिकाणी बसलेल्या आहेत आणि नाशिकची रणधुमाळी लोकसभेची सुरू झालेली अनेक खासदार, अनेक भावी खासदार, अनेक उमेदवार आपापल्या पद्धतीने प्रचार यंत्रणेसाठी लागलेले आहेत. या ठिकाणी आमच्या काही माता भगिनी त्यांना विचारतो किंवा त्यांना नाशिकच्या भावी खासदारांकडून काय अपेक्षा आहे. या ठिकाणी आमच्या मावशी आहेत, ताई आहेत, बसलेल्या आहेत. या ठिकाणी निवांतमध्ये या ठिकाणी नाश्ता करत असताना आपण त्यांच्याशी गप्पा मारूया. तर तुम्हाला नाशिकच्या भावी खासदारांकडून काय अपेक्षा? म्हणजे असं आहे की आता निवडणुका येणार आहेत, आम्हाला खासदारांकडून अशी अपेक्षा आहे की जे हे रस्त्याचे कामं चालू आहेत आणि हे जे खोदून ठेवतात कुठल्या कारणाने, सिमेंटचे रस्ते करतात, परत ते खोदत असतात, मग ते खोदल्यानंतर परत त्याचं जी दुरुस्ती असते ती होत नाही. मग त्या दुरुस्तीकडे पण लक्ष दिलं गेलं पाहिजे. म्हणजे अशा प्रकारे की ह्या सर्व गोष्टी त्यांनी बघितल्या पाहिजे. आज इकडे पाईप टाकला, उद्या तिकडे पाईप टाकला, परत तो रस्ता बुजला गेला आहे की नाही, त्याच्यावरनं सिमेंट लावलं गेलं की नाही, एवढं तरी बघावं अशी माझी इच्छा आहे. धन्यवाद. या ठिकाणी आपण बघतो नाशिक ही पुण्यनगरी म्हणून संबोधली जाते
पण आता सध्या आपण न्यूजमध्ये बघत असणार की नाशिक वायनरी नगरी म्हणून संबोधली जाते, ड्रग्स नगरी म्हणून संबोधली जाते. तर या ठिकाणी प्रभू रामचंद्राची भूमी म्हणून संबोधली जावी अशी सर्वांना अपेक्षा आहे. या ताईंनी आता सांगितलं की अनेक ठिकाणी नाशिकमध्ये फिरत असताना की अनेक ठिकाणी रस्ते खोदून ठेवलेले, सिमेंट पाईपलाईन आहेत, तर त्याचे रस्ते बुंजवण्याचं काम भावी खासदारांनी करावं आणि विकास करावा असं त्यांनी या ठिकाणी सांगितलं. आता याच्यानंतर आमच्या ताई या ठिकाणी बोलतील. हॅलो, खासदारांकडून एवढीच अपेक्षा आहे की रस्त्याचं काम जेव्हा तुम्ही रस्ते खोदकाम करतात ना, तर त्यानंतर पण जे काम आहे ना, तर ते गट्टू वगैरे जे काढले जातात आपल्या दरवाजा पुढचे, तर ते लगेच बसवले गेले पाहिजे. काढण्याचं काम जेवढं झटपट होतं ना, तेवढंच ते बसवण्याचं काम पण व्हायला पाहिजे. कारण त्यामुळे गाडींना त्यांना खूप त्रास होतो, ॲक्सिडेंट होतात, ते होतात रस्त्यावर. आणि बऱ्याच ठिकाणी या गॅस पाईपलाईनमुळे तर खूपच खोदकाम आमच्या सिडकोळीत भागात तर खूपच झालेले आहे. आणि त्याचा या ठिकाणी आता नाशिक लोकसभा मतदान इलेक्शन काही दिवसांवरती येऊन ठेपलेलं आहे. आज या ठिकाणी स्वामी शांतिगिरीजी महाराज महाराज निवडणुकीच्या रिंगणामध्ये अपक्ष उमेदवार म्हणून आलेले आहेत. बऱ्याच जणांचं म्हणणं आहे की आजपर्यंत राजकारणी लोकांना आम्ही मतदान दिलं, पण नाशिकचा पाहिजे तसा विकास झाला नाही. माता राणी गंगा गोदावरी स्वच्छ झाली नाही. तर या ठिकाणी एक आजी आहेत, आपण त्यांना विचारू की तुम्हाला नाशिकचे जे लोकसभा मतदार खासदार निवडून येणार आहेत त्यांच्याकडून काय अपेक्षा आहे? नाशिकचा विकास व्हायला पाहिजे, रस्ते, पाणी प्रश्न हे सगळं व्हायला पाहिजे. रस्ते, पाणी प्रश्न, अजून नवीन काय? नवीन काय, गंगा गोदावरी माता एवढं तीर्थक्षेत्र आहे, तर त्याचा विकास व्हायला पाहिजे. तीर्थक्षेत्राचा विकास व्हायला पाहिजे. धन्यवाद. कॉलेज रोडमध्ये एका कट्ट्यावरती या ठिकाणी अनेक तरुण तरुणी नाश्ता करण्यासाठी बसलेले आहेत. या ठिकाणी माझ्याबरोबर 2 तरुणी आणि 1 तरुण आहेत आणि ते पहिल्यांदाच यावेळेस मतदान करणार आहेत. पहिल्यांदाच मतदान करत असताना प्रत्येकाला अपेक्षा असते की आपण ज्यांना मतदान करणार आहोत त्यांच्याकडून प्रत्येकाला काही ना काही अपेक्षा असते. म्हणून आपण या ठिकाणी विचारणार आहोत की बा पहिला मतदान करत असताना तुम्हाला भावी खासदारांकडून काय अपेक्षा आहे? तर सध्या असं आपण बघतो की नाशिक असं डेव्हलपिंग सिटी आहे, स्मार्ट सिटी म्हणून त्याच्याकडे बघितलं जातं सध्या. तर आता पहिल्यांदा आता मी तर सगळ्यात फर्स्ट टाईमच वोट करणार आहे यावेळेस. तर ही अपेक्षा असते की आपण ज्या उमेदवाराला वोट करणार आहे त्यांनी नाशिकचं सगळं करायला हवं, सगळं बघायला हवं. लाईक वयस्करांपासनं ते यंग एज जनरेशनपासून त्यांनी सगळं करायला हवं. आपण बघतो की नाशिकमध्ये क्राईम रेट्स खूप वाढले, गुन्हेगारी आहे, दहशतवादी आहे. तर हे सगळं कमी व्हायला हवं. लाईक IT हब्स आता नाशिकमध्ये बघतो की आपण दिंडोरी रोडला फक्त त्यांनी लाईक हे केलं आहे की आम्ही करतो, पण अजून काही करण्यात आलं नाही. तर त्या सगळ्या गोष्टी व्हायला हव्या. नाशिकमध्ये स्वच्छता पण असायला हवी. आता आपण बघतो जसं की गंगेवर वगैरे जास्त स्वच्छता नसते, तर मग स्वच्छतेकडे पण लक्ष दिलं पाहिजे. आता क्राइम रेट खूप वाढत आहे आजकाल. न्यूज़मध्ये बघतोय आपण की मतलब खुलेआम लोगों को मार के जा रहे हैं, ऐसा तो वो कम होना चाहिए. मतलब उनको थोड़ा डर रहना चाहिए सबका. माझ्यासोबत काही कॉलेजच्या तरुणी आहेत. नाशिक लोकसभा इलेक्शन अजून थोड्याच दिवसावरती येऊन ठेपलेले आहेत. अनेक उमेदवार आपापल्या पद्धतीने प्रचार प्रसार या ठिकाणी करतोय. पण आजचे जे तरुण आहेत त्यांना नाशिकच्या भावी खासदारांकडून काय अपेक्षा आहे, तर त्यांच्याकडून आपण एक मिनिटासाठी आपण जाणून घेणार आहोत. नाशिकमध्ये डेव्हलपमेंट झाले पाहिजे चांगले. IT इंडस्ट्रीजमध्ये, एज्युकेशनमध्ये, अजून रोड वगैरे त्यांचं थोडीशी परिस्थिती सुधारली पाहिजे. नाशिकमध्ये स्वच्छतेकडे लक्ष दिलं पाहिजे की बऱ्याच ठिकाणी खूप कचरा वगैरे पडलेला असतो, तर ते स्वच्छता झाली पाहिजे. इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप झालं पाहिजे. अजून इंडस्ट्रीज आल्या पाहिजे नाशिकमध्ये जास्त. क्लीनिनेस और सस्टेनेबल डेवलपमेंट में ध्यान देना चाहिए. एजुकेशनल इंस्टीट्यूट बढ़ने चाहिए. अपन देखते हैं कि नासिक के लोग कहीं जा रहे पुणे मुंबई पढ़ने के लिए, प्लस जॉब अपॉर्चुनिटीज़ के लिए जाते, तो फिर जॉब अपॉर्चुनिटीज़ यहाँ पे भी डेव्हलप होनी चाहिए. चांगलं काम केलं आहे. पण आता मग आता आमची मोठी मुलं आहेत. माझं BSc लास्ट इयरला आहे. किती महाग आहे कॉलेजचं, त्याचं शिक्षण, क्लासेसचं शिक्षण, म्हणजे हे सगळं त्याला किती मला पैसा भरावा लागतो. ते करा नाही का, मी फक्त मुलींच्याच बाजूने कायदा केला. मुलांच्याही बाजूने करा ना. आणि त्यातल्या त्यात आम्ही हाऊसवाईफ
घरामध्ये आम्हाला किती देताना आमचे मिस्टर पगार कमी देतात, पगार वाढत नाही मुळात, म्हणजे पगार नाही वाढले म्हणजे ते तेवढंच देतात. त्याच्यामध्ये सिलेंडर भरायचं, लाईट बिल भरायचं, बचत तर काहीच होत नाही. महिलांसाठी बसला अर्ध तिकीट केलेलं आहे. सगळ्याच महिला बसने प्रवास करतात असं काहीही नाही मुळात. म्हणजे पेट्रोलचा भाव कमी. हां, पेट्रोलचे तुम्ही भाव कमी करा ना, म्हणजे बऱ्याचशा ते आम्ही आता गाड्या चालवतो. मग तुम्ही त्याचं बरं अर्ध करा, म्हणजे आम्ही काहीतरी खर्च म्हणून तुम्ही काहीतरी कमी केलं. हां, बस तर ऑलमोस्ट बऱ्याचशा बायका आपला वेळ वाचवण्यासाठी गाडीनेच ट्रॅव्हल करतात. त्या बसच्या धक्क्याधुक्कीच्या जीवनामध्ये कोण जाणार रोज रोज? आणि आमचं नाशिकमध्येच माहेर, नाशिकमध्येच सासर. मग आम्हाला गावाला कोणतं म्हणजे बसचं भाडं कमी झालं यासाठी आम्ही गाव कोणतं शोधायचं आता? आणि प्रत्येक वेळेस आम्ही काही फिरायला जाऊ शकतच नाही ना. भावी जे खासदार आहेत त्यांच्याकडून काय अपेक्षा आहे? बस एकच अपेक्षा होती, त्यांनी महागाईच कमी करावी, बस बाकीचं काही. नाशिकमध्ये काय बदल होतो? नाशिक ऑलमोस्ट आपलं 85% तरी म्हणजे सुधारणा भरपूर केलेली त्यांनी. पण जे ते मोठे मोठे बाता करतात ना, ते त्यांनी फक्त वेळेवर क्लिअर केलं पाहिजे. की आम्ही असं करू, आम्ही कसं करू. कामं टायमिंगमध्ये बस बस कामं टायमिंग काही नाही. स्टार न्यूजसाठी कपालेश्वर महाराजसह अदिती पेंढारी, नाशिक.